आज मी रँडमली घराबाहेर पडली आहे बिकॉज मला खूप बोर होत होता माझ्या नवीन सिरीजच्या एपिसोड 2 मध्ये. असंच फिरत फिरत निघाले, काही प्लॅन नव्हता, पण समजलं की महोत्सव सुरू झाला आहे. तिथे पाळणे, ब्रेक डान्स आणि अजून बरंच काही आलेलं आहे, तर आपण ते बघायला जाऊया असं वाटलं म्हणून मी आले. तर इथे आपण बघू शकता की 200 आणि 300 रुपयांच्या सेल्स लागला होता. त्यामध्ये चप्पल्स, फ्लिपफ्लॉप, स्लीपर्स, जुती, मोजडी सर्व काही होतं, पण मला यातलं काहीच घ्यायचं नव्हतं. आत्ता म्हणल्याप्रमाणे मला तर यातलं काहीच घ्यायचं नाही आहे, पण मला ट्राय करून बघायचं आहे की ते माझ्या पायामध्ये कसं दिसेल. पण मी विचार करत होते की आता ह्या भैयाला कसं म्हणू, मला तर काही विकत घ्यायचं नाही आहे, पण फक्त पायामध्ये घालून बघायचं आहे कसं दिसते. ते पण सर्वात वर लावलेले सँडल, ते एवढ्यासाठी मला काढून देतील का? चला तर मग फायनली मी बोलले आणि खरंच थँक्यू, त्यांनी मला काढून दिले सँडल. मग आता आपण हे ट्राय करून बघूया कशी दिसते ते पायामध्ये. छान तर दिसत आहे, पण नाही घेणार मी. चला तर मग पुढे पण जाऊया. मी पहिल्या स्टॉलपाशी खूप वेळ घालवला आहे. इकडे आणखी बघायचं आहे की अजून कोणते कोणते स्टॉल लागलेले आहेत. कोणत्याही वस्तू 60 रुपयामध्ये. नाही आवडली मला यातलं काहीच. काय झाले काय माहिती, पण मला यातलं काहीच आवडत नाहीये. असंच मला ह्यातलं काहीच आवडत नाहीये असं म्हणत म्हणत मी पुढे जात आहे, सगळे स्टॉल बघत बघत. पण महत्त्वाचं तर मी इथे कशासाठी आली आहे माहिती आहे का? असे कोणतेही महोत्सव वगैरे असले ना, तिथून मी काहीच खरेदी करत नाही. तिथलं मेन अट्रॅक्शन म्हणजे तिथले आलेले पाळणे, ॲडव्हेंचर्स, त्यासाठी मी आले. तर आता हे स्टॉल बघूया आपण. जरी काही घ्यायचं नसलं तरी बघायला काय जाते. फिरत फिरत जाऊया आणि पाळण्यात बसूया. मग इथे पण काय आपल्या कामाचं नाही आहे. हे सगळं खरं तर लहान मुलांसाठीच आहे. चला पुढे जाऊया. इकडे पण हे मी जेव्हा पण बघते ना, तेव्हा मला असं वाटतंय की रिंग टाकून बघायला पाहिजे का, पाहिजे का नाही, असंच विचार करत करत मी दरवेळेस त्याला म्हणते नको, नेक्स्ट टाइम बघूया. असं म्हणत म्हणत मी कधीच हे ट्राय नाही केलं आणि करणारही नाही. तसंच या ग्लासचं पण आहे. मला असं वाटतं त्यांनी त्या ग्लासच्या मध्ये ना काहीतरी जड असं लोखंड ठेवलं असणार, त्यामुळे ते पडत नसणार. आणि याच्या बाबतीत पण मी सेमच विचार करते की कशासाठी उगाच पैसे वेस्ट करायचे ना, त्याच्याऐवजी काहीतरी खायला पैसे खर्च केले तर काय वाटणार तर नाही ना. आणि आता पुढे बघा, हे सगळं आहे ना, हे सगळं लहान मुलांसाठीच आहे. चला मग आता खूप वेळ झाला मी फिरते, बघूया पुढे काय आहे. यामध्ये पण बसायचंय मला. हा महोत्सव असाच दरवर्षी येतो आणि मी पण दरवर्षी येते इथं बघण्यासाठी आणि पाळण्यात बसण्यासाठी. खास करून तर मी फक्त पाळण्यात बसण्यासाठी आणि ब्रेक डान्समध्ये बसण्यासाठीच येते. हां, यावर्षी फरक फक्त एवढंच आहे की मी एकटी आली आणि दरवर्षी मी एकटी येत नाही. माझ्यासोबत कोणी ना कोणी असते, माझे फ्रेंड्स किंवा माझी फॅमिली. आता मी विचार करत आहे की पहिल्यांदा ह्या पाळण्यात बसू की ब्रेक डान्समध्ये बसू. मग मी ठरवलं की मी पहिल्यांदा ब्रेक डान्समध्ये बसणार. आता तिकीट घेतले आणि मी जात आहे वरती बसायला. मी पहिल्यांदाच एकटी बसते ब्रेक डान्समध्ये. एक्सपिरियन्स करूया एकटं बसून कसं वाटते ब्रेक डान्समध्ये. तर मी आत बसलेली आहे आत्ता आणि आणखीन सुरू झालं नाही आहे. बघत हे पण बसलेले आहेत.
मला खरं तर बेल डान्समध्ये बसण्याची भीती वाटत नव्हती आणि बसल्यावर पण भीती वाटत नव्हती एकटीला. पण मी फर्स्ट टाईम असं बसल्यानंतर व्हिडिओ शूट करत होते. मला फक्त एवढी भीती वाटत होती की माझा मोबाईल जर पडला तर मग कसं होणार. कारण की मी असं कधी बसल्यानंतर मोबाईलमध्ये शूट नव्हतं केलं आणि मोबाईल यूजच नव्हते करत मी बसल्यानंतर. पण आज मी व्हिडिओ शूट करत आहे आणि मला भीती वाटत आहे की मोबाईल जर पडला तर. बाकी मग कशाची भीती वाटत नाही. ब्रेक डान्स झालं. आता मी ह्या पाळण्यात बसण्यासाठी आले. तिकीट काढले पण ते म्हणले की थोडा वेळ वेट करावा लागेल. ही एक राईड झाल्यानंतर दुसऱ्या राईडमध्ये मला बसता येईल. तोपर्यंत मग मी बघत होते की इकडे मुली उभारलेल्या आहेत गप्पा मारत आणि इकडे ते काहीतरी जेवण करत आहेत किंवा काहीतरी स्नॅक्स खात असतील. आणि इकडे वेट करत आहेत ज्यांचे पण मुलं असतील किंवा त्यांचे रिलेटिव्ह, त्यांच्यासोबत आलेले फ्रेंड्स ते वरती राईडमध्ये बसले आहेत आणि त्यांची वाट बघत हे सगळे खाली उभारलेले आहेत. आणि इकडे पण अजून लोक येतच आहेत. आणि इकडे लहान मुलांसाठी एक ट्रेन होती, त्यामध्ये कॅप्टन अमेरिका, स्पायडरमॅन, हल्क यांना कशासाठी लावलं असेल बरं, मी असा विचार करत होते. तर फायनली आम्ही पाळण्यात बसलेलो होतो. आणि इथं आमची राईड संपली होती आणि आम्ही त्यांना म्हणत होतो की आम्ही लास्टला बसलो होतो. मग आम्ही लास्टला उतरतो, मग आम्हाला एक राईड म्हणजे आम्हाला लास्टला उतरवा ना, आम्ही स्टार्टिंगला कशाला उतरू. मग त्यांनी बोलले ठीक आहे. खूप कन्व्हिन्स केल्यानंतर ठीक आहे बोलले. मग वरती येऊन थांबलो सगळे बसेपर्यंत. चला आता राईड तर झाली होती करून, आता खायची बारी होती. पण शुगर कँडी पण नको आणि ते पॉपकॉर्न पण नको खायला. दाबेली, वडापाव, पाणीपुरी, मंचुरियन, नूडल्स पण नको होते मला खायला. तिकडं पण होतं पाणीपुरी आणि भेळ सेंटरचा गाडा, पण नको ते पण खायला. आईस्क्रीम पण नको, आईस्क्रीम पण नको खायला. राईड पण करून झालेली आहे. मी आता बाहेर आले गेटच्या. इकडे पण लहान मुलांची खेळणी आहेत. त्याला सगळं फिरून पण झालेलं आहे आणि काही खावं वाटत नव्हतं. पण इथं ना आईस गोळ्याचा गाडा दिसत आहे. मी काही खाल्लं नाही, पण आता आईस गोळा खाणार आहे मी. त्यांना सांगितले आईस गोळा बनवायला, ते बनवत आहेत. आणि मग त्यांना कलर पण सांगितले मी कोणते द्यायचे आणि मी खात आहे. मे बी लाईफ परफेक्ट नसेलही, पण आजचा दिवस नाईस होता. सी यू इन नेक्स्ट मेमोरी. Maybe one day we will miss these small moments. Thank you for watching. We will meet in our next episode.